नेक्स्ट प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत MPSK. तर त्यासाठी आपल्याला मॅटलॅबवरती सिम्युलेट करावं लागेल. तर आपण मॅटलॅबला ओपन करूया ऑनलाईन. तर हा मॅटलॅबचा ऑनलाईन इंटरफेस आहे. त्यामध्ये इथे आपण ऑप्शन बघू शकता न्यू स्क्रिप्टसाठी. यावरती क्लिक केल्यानंतर न्यू स्क्रिप्ट, त्यामध्ये आपण आता प्रोग्राम करणार आहोत. तर आपलं प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 5th आणि याला प्रॅक्टिकल नंबर इथे आपण कोड पेस्ट केलेला आहे. तर फर्स्ट ज्या 2 लाईन्स आहेत त्या फर्स्ट आहे विंडो क्लिअर करण्यासाठी, जे विंडोज अगोदर ओपन असतील त्याला क्लिअर करण्यासाठी. आणि सेकंड आहे क्लिअर ऑल, म्हणजे जो डेटा असेल त्याला क्लिअर, जे रन केलेलं अगोदरचं परफॉर्म केलेलं जे प्रॅक्टिकल असेल ते डिलीट करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर MPSK. तर MPSK काय आहे, तर आपण जसं QPSK केलं होतं की PSK 2 PSKचं आपण ॲडिशन करून QPSK बनवलं होतं. तसंच आपण आता काय करतो आहे, MPSK म्हणजे 4 PSK करू शकतो, 8 PSK करू शकतो, 16 PSK करू शकतो. आपल्या युजेसच्या अकॉर्डिंग आपण जेवढे PSK पाहिजे ते यूज करू शकतो. त्यासाठी आपण सिम्युलेट करणार आहेत. तरी MPSKमध्ये असणार आहेत, यामध्ये दिसते तुम्हाला की M म्हणजे आपले नंबर ऑफ सिम्बॉल्स, किती सिम्बॉल्स असणार आहेत. तर 16, आता 4 PSK आपण QPSK करायचं त्यामध्ये 4 सिम्बॉल असतील. तर 4 जर आपण डिजिट बायनरीमध्ये रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी 2 बिट्स लागतील. ठीक आहे. तर आता इथे काय आहेत, 16 सिम्बॉल्स आहेत. त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला 4 बिट्स लागतील. तर 2⁴. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला x = 0 to m-1. तर हे आपण स्टार्टिंग आणि स्टार्ट कुठून होणार आणि स्टॉप म्हणजे इंडेक्सिंग देत आहे. तर 0पासून स्टार्ट होणार आणि m-1 म्हणजे 0पासून जर स्टार्ट केलं तर 15पर्यंत जाईल. 0 to 15 म्हणजे 16 डिजिट. तर त्यासाठी आपण ते स्टोअर केलं x व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर n म्हणजे नंबर ऑफ जे सिम्बॉल्स असतील त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला शार्पनेस द्यायचे. तर त्याला एक सिम्बॉल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 2 पार्टमध्ये त्याला रिप्रेझेंट करतो आहे. तर त्यासाठी आपण इथे टाकणार काय, n = 2. आणि जर आपल्याला एकाच सिम्बॉलला रिप्रेझेंट करायचे 4 पार्टमध्ये तर आपण काय यूज करणार तिथे n = 4. म्हणजे ही शार्पनिंग वाढवण्यासाठी सिग्नलमध्ये एक्स्ट्रा आपण पॉईंट्स वाढवतो जेव्हा आपण प्लॉट करतो. ठीक आहे. तर हा फक्त प्लॉटिंगसाठी यूज होतो आहे. तर आपल्या ॲक्च्युअल ज्या लॉजिकमध्ये याचा काही यूज नाही आहे. तर नेक्स्ट आहे ऑफसेट. ठीक आहे. आणि नंतर आहे Z आपला आउटपुट असणार आहे आणि = त्यामध्ये काय जाणार, PSK मॉड. आता हे एक फंक्शन आहे PSKचं, PSK मॉड्युलेशनसाठी मॅटलॅबमध्ये. तर त्यामध्ये आपण कोणते पॅरामीटर्स दिले, x आणि m. x म्हणजे आपले इंडेक्सिंग 0पासून 15पर्यंत म्हणजेच m-1. आणि m म्हणजे आपलं नंबर ऑफ सिम्बॉल्स. ठीक आहे. 16 सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर ऑफसेटची व्हॅल्यू आपण 0 ठेवलेली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय पार्ट आहे, तर यामध्ये आपलं PSK मॉड्युलेशन परफॉर्म होणार आहे.
हे फंक्शन ऑलरेडी डिफाईन आहे. तर यामध्ये पॅरामीटर्स आपण इनपुट दिले तर हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून आउटपुट देत. नेक्स्ट कॅल्क्युलेशन पण बघूया आपण कसे केलेले आहेत. त्यानंतर आपण इथे प्लॉट करायचं आहे, जे आपलं आउटपुट आलं आहे त्याला प्लॉट करायचं आहे. तर प्लॉट करण्यासाठी अगोदर तर एक फिगर बनवून घेतली, एक विंडो. ठीक आहे. त्यानंतर स्कॅटर प्लॉट ही एक फंक्शन आहे किंवा एक फीचर आहे मॅटलॅबचं, ज्या थ्रू आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो आउटपुटचं. ठीक आहे. त्यामध्ये काय काय पार्ट्स द्यावे लागणार तर एक तर पहिलं तर आपलं आउटपुट, जे PSKचं आउटपुट आपण कॅल्क्युलेट केलं आहे, तर ते आपण झेडमध्ये कॅल्क्युलेट केलं आहे आणि ते दिलं. त्यानंतर यन की रिप्रेझेंट करायचं आपल्याला. तर मी जसं सांगितलं तर शार्पनिंग देण्यासाठी किंवा ईच सिम्बॉलसाठी आपण किती पार्टमध्ये त्याला दाखवतो आहे, तर त्याच्यासाठी यन. नेक्स्ट आहे ऑफसेट आणि त्यानंतर आहे की आपल्याला कोणत्या सिंटॅक्स स्टाईलमध्ये आउटपुट रिप्रेझेंट करायचं आहे. तर इथे काय आहे की आर रिप्रेझेंट करतं रेड कलर, आणि त्यानंतर जे प्लस आहे ते रिप्रेझेंट करतं की सिम्बॉल्स आपण प्लसनी दाखवणार आहे. जो ईच सिम्बॉल आहे तो प्लसच्या साईननी रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फिगरला आपण नाव दिलं आणि त्याच्यानंतर यामध्ये ग्रीड दिले की त्या आउटपुट विंडोमध्ये आपल्याला लाईन्स डिवाईड करून देणार त्याला. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता याचं आउटपुट बघूया. तर मी रन केल्यानंतर इथं ऑप्शन येतं आहे की सेव्ह करण्यासाठी आपण नाव देऊ शकतो. तर आपलं प्रॅक्टिकल नंबर आहे DCचं. प्रॅक्टिकल नंबर 5. त्यानंतर सेव्ह. आपण अगोदरच सेव्ह करून ठेवलेलं आहे म्हणून त्यामध्ये हे सेव्ह करू शकत नाही असं म्हणून दाखवतं आहे. ठीक आहे. तर साईडलाच मी इथं अगोदर बनवून ठेवलं आहे. नेक्स्ट आता याला रन करूया. आता रन केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एरर येणार. तर एरर इथे बघू शकताय की मॉड्युलेट सिम्बॉल युजिंग जो आपण हे केलेला आहे, जे फंक्शन आहे ते जे ऑनलाईन मॅटलॅबमध्ये वर्क करत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जे डाउनलोडेड मॅटलॅब आहे आपल्या PCजमध्ये तेच आणि पेड व्हर्जन यूज करावं लागेल. त्यामध्येच हे फंक्शन आहे PSK मॉड म्हणून. तर ऑनलाईन मॅटलॅबमध्ये हे फंक्शन नाही. ठीक आहे. त्यासाठी अल्टरनेटिव्ह आपल्याकडे कोड आहे, तर तो तुम्हाला दाखवतो. हा आपला अल्टरनेटिव्ह कोड आहे, त्याला आपण रिप्लेस करूया. तर सेम यमच्या व्हॅल्यूज आपण टाकल्या. त्यानंतर एक्स इंडेक्सिंग, त्यानंतर नेक्स्ट ऑफसेट आपण दिलं फेजसाठी ऑफसेट, आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे झेड कॅल्क्युलेशन, जे आपण आउटपुट कॅल्क्युलेशन करत होतो त्यासाठी हे फंक्शन आहे. आता जे आपण पी मॉड म्हणून फंक्शन यूज केलं होतं PSK मॉड, तर त्या PSK मॉडच्या बॅकग्राऊंडमध्ये हा जो कॅल्क्युलेशन्स आहेत हे परफॉर्म केलेले आहेत. ठीक आहे. तर आपण त्याला डायरेक्टली जे यूज करत होतो कॉल करून, त्याच्याऐवजी आपण यूज करतो आहे आपलं कॅल्क्युलेशन्स ॲड केलं आहे. ठीक आहे. तर बाकीचं सेम पार्ट आहे. स्कॅटर प्लॉट इथे थोडासा सिंटॅक्स चेंज झाला, कारण आपण ते ऑलरेडी डिफाईंड जे फंक्शन्स होते ते यूज करत होतो अगोदर, म्हणून त्याच्या अकॉर्डिंग तो फॉर्मॅट होता. आणि हा नेक्स्ट आपण फॉर्मॅट फक्त आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसतंय की
एक झेडचे रिअल पार्ट्स आणि झेडचे इमॅजिनरी पार्ट्स, या 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालेलं आहे. आणि त्याने सेम जे आपण फर्स्ट याच्यामध्ये प्लॉट करण्यासाठी यूज केलं होतं आर प्लस, तर इथे आर प्लस दाखवा. आणि नेक्स्ट जो पार्ट आहेत हे ग्रीड देणं, टायटल देणं, परत फेज एक्स ॲक्सिसवरती लेबल द्यायचं, वाय ॲक्सिसवरती लेबल देण्यासाठी तेवढंच आहे. ठीक आहे, तर आपण ह्याला रन करूया. तर रन केल्यानंतर इथं आपल्याला दिसतंय की व्हिज्युअली आपल्याला सिम्बॉल्स दिसत आहेत की किती सिम्बॉल्स आपण यूज करणार आहेत. तर किती सिम्बॉल्स आपले 16 सिम्बॉल्स असले पाहिजे. तर किती हा आपला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर आपले असे 16 सिम्बॉल्स इथे व्हिज्युअली रिप्रेझेंट झालेले आहेत. थँक्यू गाईज.